राज्यातील 29 महापालिकांचे निकाल हे जाहीर झाले आणि आता खऱ्या अर्थानं राजकारणाचा नवा अंक रंगलाय असं म्हणायला हरकत नाही। कारण 29 महापालिकांपैकी कुठे कुणाचा महापौर बसणार आणि कुठे रस्सीखेच सुरू आहे तसं स्पष्ट बहुमत असूनही नेमकं कोणामुळे महापौर पदाचं घोडं अडलंय आणि महत्त्वाचं म्हणजे कुठे अपक्ष नगरसेवक हे किंग मेकर ठरणार, हे सगळे प्रश्न सध्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर उभे आहेत। कारण राज्यातील 29 पैकी जवळपास 24 महापालिकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना स्पष्ट किंवा काठावरचं बहुमत मिळालंय असं चित्र दिसतंय। तर 5 महापालिकांमध्ये काँग्रेसने आपली ताकद ही सिद्ध केली आहे। मात्र विजयाचा गुलाल उधळला असला तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महत्त्वाच्या शहरांमध्ये महापौर पदाची खुर्ची नेमकी कुणाकडे जाणार यावरून महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। विशेषतः मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये मित्रपक्षांमधील अंतर्गत स्पर्धा आता टोकाला पोहोचली आहे। त्यामुळे नेमकी कुठे रस्सीखेच सुरू आहे, महापौर पदाची समीकरणं कशी बदलली आहेत, जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। सर्वात आधी चर्चा करूयात देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईबद्दल। मुंबईत भाजप 89 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। ठाकरे बंधूंच्या युतीला 71 जागांवर रोखण्यात त्यांना यश आलंय। या सगळ्यानंतर मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार हे स्पष्ट असलं तरी सुद्धा भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सध्या अटीतटीची लढाई सुरू आहे। एकनाथ शिंदे यांनी पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी उपाय म्हणून आपले नगरसेवक हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलेत। तर दुसरीकडे भाजपकडे 89 जागा असल्या तरी त्यांना बहुमतासाठी शिंदेंच्याच पाठिंब्याची गरज आहे आणि याच संधीचा फायदा घेत शिंदे गटानं 2.5 वर्षांसाठी महापौर पदाची मागणी केल्याची चर्चा जोर धरतीये। तिकडे ठाण्यात शिवसेनेने 75 जागांसह एकहाती सत्ता मिळवली असली तरी भाजपने देखील तिथे 2.5 वर्षांसाठी महापौर पदाचा दावा केलाय। आमदार निरंजन डावखरे यांनी तर सत्तेत सन्मानजनक जागा किंवा वाटा न मिळाल्यास थेट विरोधात बसण्याचा इशारा दिलाय, ज्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात तणाव हा निर्माण झालाय। दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार असं चित्र दिसतंय। इथे शिंदे सेनेला 52 जागा मिळाल्यात तर भाजपला 51 जागा मिळाल्यात आणि इथला बहुमताचा आकडा आहे 62। त्यामुळे महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे। इथे सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे पक्ष ठाकरे गट आणि मनसेच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न करतायत असं चित्र दिसतंय। यावरून कल्याण डोंबिवलीमधील सत्ता स्थापनेसाठी बार्गेनिंग गेम सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाहीये। तर उल्हासनगरमध्ये सत्तेचा पेच सोडवण्यासाठी शिंदे सेनेनं वंचितच्या 4 नगरसेवकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय, ज्यामुळे भाजपला तिथे मोठा धक्का बसतोय असं म्हटलं जातंय। कारण भाजपने तिथे 38 जागा जिंकल्यात तर शिंदेच्या शिवसेनेनं 36 जागा मिळवल्यात। मात्र आता शिंदे टाकत असलेल्या डावामुळे भाजपची चिंता वाढली आहे असं चित्र तिथे सध्या दिसून येत आहे। तसंच पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूरमध्ये भाजपनं एकहाती सत्ता मिळवून आपलं वर्चस्व हे सिद्ध केलंय। पुण्यात भाजपने 119 तर पिंपरी चिंचवडमध्ये 84 जागा जिंकत विरोधकांचा सुपडा साफ केलाय। पण तिकडे कोल्हापूरमध्ये मात्र सत्तेचं समीकरण अत्यंत गुंतागुंतीचं आणि तितकंच रंजक बनल्याचं दिसतंय। कोल्हापुरात महायुतीला 45 जागांसह बहुमत मिळालं असलं तरी भाजपच्या 26 आणि शिंदे सेनेच्या 15 जागांमुळे महापौर पदावरून वाद सुरू झालाय। विशेष म्हणजे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदे सेना एकत्र येण्याचे सूचक संकेत दिलेत। जर काँग्रेसच्या 34 आणि शिंदेच्या 15 नगरसेवकांनी हात मिळवणी केली तर कोल्हापूरच्या सत्तेचं गणित समीकरण हे पूर्णपणे बदलू शकतं। तसंच सांगलीत सुद्धा भाजपला 39 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी केवळ 1 जागा भाजपकडे कमी आहे। त्यामुळे त्यांना सत्तेसाठी मित्रपक्षांची मदत ही घ्यावी लागणार आहे। मित्रपक्षांमधील शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार हे विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या 16 जागा आल्यात। पण यातील शिंदेच्या पक्षाची आकडेवारी पाहता भाजप शिंदेंना सोबत घेईल असं सध्या बोललं जातंय। अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप नेते माजी खासदार सुजय विखे पाटील ही जोडी गेम चेंजर किंवा सुपरहिट ठरली आहे असं बोललं जातंय। कारण अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 27 तर भाजपने 25 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलंय। पण आता महापौर पद नेमकं कोणाकडे जाणार यावरून दोन्ही पक्षांमध्ये चुरस रंगली आहे। राष्ट्रवादीने
सर्वाधिक जागांच्या जोरावर पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौर पदावर दावा केला असून भाजपही मागे हटायला तयार नाहीये. तर मालेगावमध्ये पूर्णपणे त्रिशंकू स्थिती दिसतेय. तिथे इस्लाम पार्टीला 35 तर समाजवादी पार्टीला 5 अशा एकूण 40 जागा मिळाल्यात. पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी म्हणजे 43चा आकडा गाठण्यासाठी त्यांना अजूनही 3 जागांची गरज आहे. अशा वेळी 18 जागा असलेल्या शिंदे सेनेची भूमिका तिथे निर्णायक ठरणार असल्याचं दिसून येतंय. विदर्भाचा विचार केला तर नागपूर महापालिकेमध्ये भाजपने 102 जागांसह निर्विवाद असं वर्चस्व राखलंय. मात्र अकोला आणि अमरावतीमध्ये सत्तेचा पेच हा कायम असल्याचं दिसतंय. अकोल्यात भाजप 38 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, पण बहुमताचा आकडा हा 41चा आहे. त्यामुळे तो गाठण्यासाठी त्यांना अपक्षांची गरज आहे. अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार हे भाजपचे बंडखोर असले तरी काँग्रेसकडून सुद्धा त्यांना मोठ्या पदाची ऑफर देऊन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसंच अमरावतीमध्ये भाजपनं 25 जागांवर विजय मिळवला असला तरी अमरावती महानगरपालिका निवडणुकीत बहुमतासाठी 44 नगरसेवकांची आवश्यकता आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानकडून भाजपसोबत जाण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. युवा स्वाभिमानने 15 जागांवर विजय मिळवलाय. मात्र जरी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं भाजपसोबत येण्याची तयारी दर्शवली असली तरी बहुमताची मॅजिक फिगर ते गाठू शकत नाहीयेत. त्यामुळे छोट्या पक्षांचं महत्व इथे सुद्धा वाढलंय. पुढे चंद्रपूरमध्ये काँग्रेस 27 जागा जिंकत मोठा पक्ष ठरलाय तर भाजपने 23 जागा जिंकल्यात. इथे बहुमताचा आकडा 34 असून कोणाकडे स्पष्ट बहुमत नाहीये. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आले तर 34चा आकडा गाठणं शक्य आहे. तर दुसरीकडे बहुमतासाठी भाजपला 11 नगरसेवकांची गरज आहे. असं असताना ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांना भाजपकडून महापौर पदाची ऑफर आल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चंद्रपुरात किंगमेकरच्या भूमिकेत असलेले ठाकरे आता काँग्रेस बरोबर जाणार की जुना मित्र असलेल्या भाजपची साथ देणार यावर आता सगळं चित्र अवलंबून आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने 58 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं असून तिथे महायुतीचा महापौर होण्याचा मार्ग हा मोकळा झालाय. मात्र लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 43 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. परभणीत उद्धव ठाकरेंची सेना 25 जागा जिंकत मोठा पक्ष ठरली आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना काँग्रेसचा पाठिंबा किंवा साथ मिळणं गरजेचं आहे. काँग्रेसने पाठिंबा दिल्यास इथे ठाकरेंच्या सेनेचा महापौर होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. इतर महापालिकांचे चित्र पाहायचं तर नाशिक, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल, नांदेड, जळगाव, धुळे, इचलकरंजी, जालना या सगळ्या महापालिकांमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. तर वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. भिवंडीमध्ये मात्र काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्यात. आता या सगळ्या सध्याच्या राजकीय गोंधळात सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे 22 जानेवारी 2025. कारण 22 जानेवारीला राज्यातील सर्व म्हणजेच 29 महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे हे पद नेमकं कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे यावरच अनेक पक्षांच्या सत्ता स्थापनेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आरक्षणाच्या एका निर्णयामुळे सत्तेच्या समीकरणांमध्ये पूर्ण उलथापालथही होऊ शकते असं बोललं जात आहे. त्यामुळे 22 तारीख ही अत्यंत निर्णायक असणार आहे असंही बोललं जात आहे. पण तुम्हाला काय वाटतं, राज्यातील महत्त्वपूर्ण महापालिकांमध्ये आरक्षणाच्या निर्णयाचा फटका कोणत्या पक्षाला बसू शकतो? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.